कुणाची 12वी झाली, कुणाचं ग्रॅज्युएशन झालं, कुणाचं सायन्स मधून झालं, कुणाचं आर्ट मधून झालं. आणि आता ह्यामध्ये विषय असा आहे की एमपीएससी मध्ये जर ह्या सगळ्या सरळ सेवा गेल्या आहेत तर मी पात्र आहे का, आणि असेल तर कोणत्या पदासाठी पात्र आहे, आणि त्या पदावरती काम काय असेल, त्या पदाला पगार काय असेल, आणि त्या पदाच्या संदर्भातलं प्रमोशन वगैरे इतर गोष्टी काय असतील, असे बरेचसे प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याचं 12वी झाले, ग्रॅज्युएशन झाले, सायन्स झाले, कॉमर्स झाले, आर्ट झाले, काही मेडिकल सायन्स झाले, त्या प्रत्येकाने हा व्हिडिओ बघा, का तर प्रत्येकाच्या कामाचा मुद्दा तुम्हाला आजच्या सेशन मध्ये नक्की प्राप्त होणार आहे. त्याच्यामुळं शेवटपर्यंत कुठे स्किप करू नका, एकदम प्रॉपररित्या इथं पहा. आणि दुसरी गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, का तर असले जोरदार व्हिडिओ नेहमी आपण घेऊन येत असतो. आणि लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तर आता पहिली महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की 5 मेला हा जो GR आलेला आहे, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे की सगळ्या सरळ सेवा कुठे गेलेल्या आहेत, एमपीएससी कडे गेलेले. ह्यामध्ये आता सांगण्यासारखं काय उरलेलं नाही. आता ह्यामध्ये सरळ सेवा नेमका काय प्रकार असतो हा मुद्दा लक्षात आहे की बघा, सरकारी नोकरीत जाण्याचे जे टप्पे आहेत महाराष्ट्राचे, हे या ठिकाणी आपण पाहतो 4 टप्प्यात तुम्ही सरकारी नोकरीमध्ये असता. पहिला टप्पा असतो की तुमची निवड एमपीएससी ची परीक्षा देऊन पास होणं, हा पहिला टप्पा. यामध्ये क्लास 1 क्लास 2 अधिकारी येतात. आणि दुसरा टप्पा की सरळ सेवा ही परीक्षा देऊन, हे 2 आहे परीक्षेचे टप्पे. त्यानंतर पदोन्नती असती, प्रतिनियुक्ती असते की एका डिपार्टमेंट मधनं दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये एखाद्याची नियुक्ती करणं. तर डायरेक्ट बाहेर ग्रॅज्युएट झालेला, ग्रॅज्युएशन असलेला जे पात्रतेचा विद्यार्थी पाहिजे तो एका परीक्षेच्या माध्यमातून भरायचा आणि त्याची निवड करायची आणि त्याला सरकारी नोकरी द्यायची. ती सगळ्या प्रक्रियेला सरळ सेवा आपण म्हणतो. आणि ही प्रक्रिया इथनं पुढं कोणामार्फत पार पाडली जाणार आहे, तर ती एमपीएससीच्या मार्फत ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. आता पुढचा महत्वाचा विषय असा आहे बघा की पहिलं ही सगळी प्रक्रिया TCS IBPS ह्याच्या माध्यमातून होत होती, परंतु यात विद्यार्थी प्रचंड बेजार व्हायचा, त्याचा हाल भरपूर व्हायचं. का तर प्रत्येक वेळेस एक स्वतंत्र जाहिरात येणार, त्याची स्वतंत्र 1000 रुपये फीज येणार. विद्यार्थी जाम झाला, का तर 1000 रुपये म्हणजे तो 7-8 फॉर्म त्यानं भरले वर्षभराचे, तर 10-15 हजार त्याचं इथंच निघून जाणार. परीक्षेला यायला त्याच्या झोंब्या वेगळ्याच. तर इथं पहिला विषय की हे सगळं आता त्याच्या बरोबर घडणार नाही. दुसरं, त्याच्या तयारीमध्ये प्रचंड मोठा गोंधळ होता. तलाठी आली, तलाठी संपस्तोर नगर परिषद, ती झाली की वनरक्षक, वन भरती संपस्तोर महानगरपालिका, महानगरपालिका संपस्तोर आरोग्य विभाग, लगेच महिला बाल विकास. ह्या सगळ्या राड्यामध्ये थोडे सिलेबस चेंज असायचे आणि त्याची कमांड कुठंच येत नव्हती. म्हणून आता तो शांत चित्तानं एक जागेवर नीटनेटका थांबून वर्षभर चांगलं प्लॅनिंग करू शकतो आणि एका परीक्षेवरती प्रचंड मोठा तो फोकस करू शकतो. का तर एकाच परीक्षेच्या माध्यमातून 553 संवर्ग भरले जाणार आहेत, म्हणजे एकच अभ्यास सगळीकडे कामी येणार आहे. त्यानंतर पात्रता प्रत्येक ठिकाणी अस्पष्ट असायची. कधी एखाद्या लिपिक भरतीला टायपिंग लागायचं तर एखाद्या ठिकाणी लागत नव्हतं. कधी एखाद्या फार्मसीच्या जागेला अनुभव लागायचा, कधी लागत नव्हता. म्हणजे पात्रतेत पण स्पष्टता त्याची नव्हती. आणि रिझल्ट वेटिंग लिस्ट हे नंतर तो बोर होऊन गेलेला होता. आणि म्हणून आता त्या 553 पदांसाठी एक परीक्षा आणि या ठिकाणी एक समस्त सिलेबसचा पॅटर्न एक सारखा राहणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला तयारी करायला खूप असं सोपा कार्यक्रम आहे. आणि त्याच दृष्टीनं आपण एमपीएससी ची फाउंडेशन बॅच चालू केलेली आहे. का तर विषय महसूल विभागाचा असो, तलाठी असो, आरोग्य असो, महिला बाल विकास असो किंवा कृषी असो, काही असो, ह्या ठिकाणी बेसिक चेंज होत नाही. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, JGK मध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना वगैरे. आणि हे सगळे जे आहे हे सगळ्याची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 14 तारखेपासून चालू करतोय. आणि याला पहिल्या 200 विद्यार्थ्याला 50% ऑफ आपण ठेवलेला आहे. चलो नेक्स्ट टप्प्यामध्ये या ठिकाणी उतरूयात की पुढचा टप्पा जो आहे तो असा आहे बघा की 553 संवर्ग जे आहे ह्यामध्ये आपण पाहतो की आता बऱ्यापैकी या ठिकाणी
पात्रता, अनुभव, स्किल ह्यामध्ये चेंज झालेला आहे का? तर हे 2 गट पाडले बघा यांनी. 553 मध्ये 252 पदाला यांनी प्रशासकीय वर्गीकरणात टाकलं आणि 221 पदांना टेक्निकल गटामध्ये टाकलं. म्हणजे कसं असतं बघा, प्रशासकीय फॉर एक्झाम्पल एक तलाठी आहे आणि एक कृषी सेवक आहे. तलाठी झाला प्रशासक, आता हे प्रशासनाच्या काम करणार, याला जनरल सिलेबस, जनरल ग्रॅज्युएशन. आणि कृषी सेवक हा झाला टेक्निकल माणूस, प्रत्यक्षात त्याला त्या क्षेत्राचं कृषीचं ज्ञान असावं आणि तो ज्ञान असल्यानंतर ते क्वालिफिकेशन असावं आणि ते क्वालिफिकेशन खरं आहे का खोटं आहे ते बघायसाठी त्याला काहीतरी ऍग्रीचा पार्ट सिलेबसला राहणार. म्हणजे 553 पदाला 2 भागात टाकले, एका प्रशासकीय भागामध्ये आणि एका टेक्निकल भागामध्ये टाकलेलं आहे. आणि ह्यामध्ये यांची एक्झाम होणार, इंटरव्ह्यू असणार नाही, डायरेक्ट जॉईनिंग असणार. आणि या ठिकाणी 5 मे पासून, लक्षात घ्या ही तारीख, 5 मे पासून पुढच्या 9 महिन्यात ह्या विद्यार्थ्यांची ऍड काढून यांची परीक्षा घेऊन या ठिकाणी बघा यांना जॉईनिंग द्यायचं आहे, अशी मोठी प्रतिज्ञा ही एमपीएससी आयोगानं केलेली आहे. त्याच्यामुळं तुमच्या हातात सिलेबस आल्या बघू, ऍड आल्यावर बघू, मग अभ्यासाला सुरुवात करू असा सिस्टम असणार नाही. आता पुढचा मुद्दा जर पाहायचा झाला की साधारणतः आपण पाहतो की प्रशासकीय विभागामध्ये ही पदे येतात. कोणती पदे येतात? तर या ठिकाणी अकाउंटंट आहे, त्याच्याबरोबर प्रशासक आहे, प्रशासकीय सहाय्यक आहे, कालवा निरीक्षक, लिपिक, तलाठी, या ठिकाणी इन्स्पेक्टर, या ठिकाणी आपण पाहतो PSI, संपादक, स्वच्छता निरीक्षक, भांडारपाल, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, दूरध्वनी चालक, वार्डन, ही पद जी आहेत याला काय म्हणायचं? प्रशासकीय पद आहेत. आता 252 पदाची नावं घेण्यात पॉइंट नसतो. आता का पॉइंट नसतो बघा, आता टेक्निकल पदामध्ये बघा कृषीची पद, इंजिनिअरिंगची पद, आरोग्य विभागाची नर्स, डेंटिस्ट वगैरे पद, लॅब विभागाची लॅब टेक्निशियन वगैरे ही पद, हे पद लक्षात घ्या. यामध्ये कृषी सहाय्यक कृषी अधिकारी आहे, सहाय्यक मत्स्य अधिकारी आहे, पशुधन पर्यवेक्षक आहे, या ठिकाणी गार्डन सुपरवायझर आहे, फील्ड असिस्टंट आहे, अभियांत्रिक मध्ये ज्युनियर इंजिनियर आहे, RTO आहे, या ठिकाणी GIS असिस्टंट आहे, टाउन प्लॅनिंग असिस्टंट आहे, टेक्निकल ऑफिसर आहे, आरोग्यामध्ये नर्स आहे, डेंटल आहे, डेंटल टेक्निशियन आहे, त्यानंतर एक्सरे टेक्निशियन, लॅब मध्ये भरपूर पद आहेत. ही पद आहेत टेक्निकल पद आहेत. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की इथं विभागानुसार जर पाहायचं झालं तर महत्वाची पद, जसं की तलाट्यासारखं पद आहे, ह्याला ग्रॅज्युएशन पाहिजे आणि पे स्केल S8 ते S10 आहे. म्हणजे 19,900 ते 63,200 एवढा पगार तलाट्याला आहे. काम काय? 7-12 फेरफार महसुलाची नोंद ठेवणं. त्याच्याबरोबर आपण पाहतो महसूलमध्ये क्लर्कची भरपूर पद आहेत. क्लर्कसाठी 12वी आणि पदवी ह्यापैकी एक सिलेक्शन हे ठेवू शकतात, काय अडचण नाही. कधी कधी 12वी वरती सुद्धा ज्युनियर क्लर्क भरले गेलेले आहेत. पगार पाणी पण भरपूर आहे. कार्यालयात नोंदी ठेवणं यांचं काम असतं. आता यामध्ये बरेचसे ग्रामविकास मध्ये ग्रामसेवक आहे, त्याच्याबरोबर आरोग्यामध्ये स्टाफ नर्स आहे. स्टाफ नर्स म्हणलं की GNM BSc नर्सिंग असं पाहिजे. ग्रामसेवक म्हणलं की 12वी पास पाहिजे. जाहिरातीनुसार त्यामध्ये थोडासा चेंज होतो. थोडासा पे स्केल याचं अजून कसं असतं 7व्या पे स्केल नुसार तुम्हाला सांगतोय असे पगार आहेत. आता ह्यामध्ये जर पाहायचं झालं तर नगर परिषदेमध्ये टॅक्स असिस्टंट वगैरे पद आहेत. म्हणजे यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर अशी या ठिकाणी सगळी पद विभागानुसार आहेत. या ठिकाणी आपण पाहतो की प्रत्येक पदानुसार पे स्केल, या ठिकाणी नर्सला पगार किती, इंजिनियरला पगार किती, फार्मासिस्टला पगार किती, आरोग्य सेवकला पगार किती, पात्रता दिलेली आहे बघा. जसं की सगळ्याच्या कामाची पदवी आहे, क्लर्कसाठी 12वी आहे, आरोग्य विभागासाठी ANM आहे, फार्मसिस्टसाठी D फार्मसी आहे, ज्युनियर इंजिनियर वगैरे डिप्लोमा डिग्री आहे, फॉरेस्टच्या पदांसाठी 12वीच लागते, ड्रायव्हरसाठी 10वी लागते. आणि ही सगळे पद एमपीएससीतनं भरली जात आहेत, भरली जाणार आहेत. हा मुद्दा इथं लक्षात ठेवा.
आता ह्याच्या बरोबर जर आपण पाहायचं झालं तर वरवरचं उदाहरण लक्षात घ्या. तुलनात्मक जर बघायचं झालं तर प्रशासनामध्ये महत्वाची पद तलाठी, लिपिक, ग्रामसेवक, कर सहाय्यक, वार्डन, भांडारपाल. पात्रता 12वी ते पदवी. टायपिंग कंपल्सरी काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी असणार नाही. टेक्निकल मध्ये औषध निर्माण, परिचारक, जेई, लॅब टेक्निशियन, एमए, कृषी सहाय्यक अशी पद आहेत. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं ह्या प्रत्येकाला या पण पदाला प्रशासकीय आणि टेक्निकलला दोन्हीलाही लक्षात घ्या बेसिक सिलेबस असणार. हे JR मध्ये मेन्शन केलंय, जसं की मराठी, इंग्रजी, GH/GK, गणित, बुद्धिमत्ता हे बेसिक आहे आणि बेसिक तयार करून ठेवा. का तर उद्या ऍड आल्यानंतर लय तर लय प्रशासकीय पदामध्ये एकच चेंज होतो. तो चेंज म्हणजे काय असेल, त्याची एखादी प्री होईल किंवा मेन्स होईल. परंतु प्री झाली तर GS राहील आणि मेन्सला मराठी इंग्रजी जाईल. पण टेक्निकल मध्ये काय होईल, सगळ्याची कॉमन एखादी प्री होईल आणि ऍग्रीसाठी सेपरेट असे ऍग्रीचे काय सब्जेक्ट घेऊन त्याची या ठिकाणी फायनल निवड चाचणी असेल. त्याच्याबरोबर फार्मसिस्टला काय फार्मसिस्ट सब्जेक्ट घेऊन फायनल निवड चाचणी असेल. पण सगळ्यासाठी कॉमन मध्ये काय राहतं, बेसिक सब्जेक्ट राहतात. हा मुद्दा इथं आवर्जून ध्यानात ठेवा. आता इथं जर तुम्ही ही PPT तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. जर तुम्ही 12वी पास असेल तर फॉरेस्ट गार्ड, वनरक्षक, ड्रायव्हर, आरोग्य सेवक, क्लर्क, टायपिस्ट, डाटा एंट्री ऑपरेटर ह्या पदाच्या नादाला लागायला सोपं आहे. का तर पगार इथंही खूप चांगला आहे. जर तुमची पदवी झाली असेल त्यामध्ये तुम्ही कॉमर्सची पदवी केलेली आहे तर जनरल पदवीला तलाठी आहे, क्लर्क आहे, ग्रामसेवक आहे, वार्डन आहे. कॉमर्स झालं अकाउंटंट आहे, अकाउंटंट असिस्टंट आहे, टॅक्स असिस्टंट सारखं पद जनरल ग्रॅज्युएशन मध्ये येतं. जर तुमचं या ठिकाणी BSc वगैरे झालंय, फार्मसी वगैरे झालंय तर तुम्हाला स्टाफ नर्स, आरोग्य सेविका, कुणाचं D फार्मसी, B फार्मसी झाले त्यांना फार्मसिस्ट, कुणाचं BSc झालंय त्याला लॅब टेक्निशियन अशी पद आहेत. आणि कुणाचं इंजिनिअरिंग झालं असेल तर सिव्हिल साठी JE आहे, ऍग्रिकल्चर डिप्लोमासाठी ऍग्रिकल्चर असिस्टंट आहेत, वेटरनरी डिप्लोमासाठी या ठिकाणी लाईव्हस्टॉक सुपरवायझर आहेत. अशी पद आहेत आणि ही पद जी आहेत ही पद अतिशय दर्जेदार पद आहेत ती. आणि फक्त महिला वर्ग जो आहे ह्या महिला वर्गांसाठी ANM, स्टाफ नर्स, त्यानंतर अंगणवाडी सेविका, त्याच्याबरोबर फार्मसिस्ट काय पद त्यांच्यासाठी आहे, म्हणजे ही पद महिलांसाठी आहेत. त्याच्याबरोबर ह्या ठिकाणी आपण पाहतो ग्रामीण भागासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी, आरोग्य, वन ही पद आहेत. म्हणजे सगळ्या पदांचा समावेश जो आहे हा सगळ्या पदांचा समावेश तुम्हाला इथं पाहायला मिळतो. आणि म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, टप्प्याटप्प्यानं करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट अभ्यासाला सुरुवात करा. वाट बघण्यात काय पॉइंट नाही. का तर एक गोष्ट लक्षात घ्या, सिलेबस जरी आज फायनल नाही तर क्वालिफिकेशन नुसार आपली पोस्ट टार्गेट करा. माझं जनरल ग्रॅज्युएशन झालंय तर मी तलाठी वगैरे अशा पोस्ट टार्गेट करेन. माझं सायन्स झालंय तर या ठिकाणी मी बऱ्याचशा तलाठी पण टार्गेट करेन आणि लॅब टेक्निशियन सारख्या पोस्ट टार्गेट करेन. तर तुमचं क्वालिफिकेशन बघून आजपासून पोस्ट टार्गेट करा. फाउंडेशन ज्याला आपण म्हणतो हे फाउंडेशन सुरू करा. त्यासाठी बॅच पण सुरू केलेले आहे, अवश्य त्याचा लाभ घ्या. का तर त्या बॅचच्या माध्यमातून जबरदस्त अशी तयारी तुमची होणार आहे आणि तुमचे डॉक्युमेंट, कास्ट सर्टिफिकेट वगैरे, व्हॅलिडिटी वगैरे काय जे असेल, व्हॅलिडिटी लागत नाही कास्ट व्हॅलिडिटी, परंतु या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला असेल, नॉन क्रिमिलियर असेल, हे सगळं रेडी ठेवा आणि आजपासून अभ्यासाच्या तयारीत राहा. का तर तुमची 10वी 12वी ग्रॅज्युएशन सायन्स, आर्ट, कॉमर्स काही एज्युकेशन झालेलं असावं तरी सुद्धा प्रत्येकाच्या पात्रतेची पदक इथं समाविष्ट असलेलं आपल्याला पाहायला नक्की मिळतं. आणि या ठिकाणी आजपासून टार्गेट करा की माझं क्वालिफिकेशन काय आहे आणि PPT आहे हे तुम्हाला मी टेलिग्रामला टाकतो. डिस्क्रिप्शन मध्ये आपली टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती PPT टाकतो. तिथून तुम्ही ती वाचून घ्या की मी कुठल्या पदाच्या पात्रतेमध्ये बसतोय
तर तिथं नीटनेटकं बघा आणि तिथून तुम्ही स्वतः टार्गेट करायला सुरुवात करा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन करायचे, बॅच घ्यायची, तो स्क्रोल पट्टीवरचा नंबर पहा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन ऍप डाउनलोड तुम्ही करू शकता. अशा प्रकारे हा जो सेशन आहे, हा सेशन म्हणजे तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा सेशन आहे. का तर या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे क्वालिफिकेशन, लोअर ते हायर क्वालिफिकेशनच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या संधी लक्षात आल्या असतीलच. आणि गरजवंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. का तर त्याला ह्याची आज प्रचंड आवश्यकता आहे. का तर त्याच्याकडे जॉब नाही, बाहेर कुठं प्रायव्हेटमध्ये संधी नाहीत. का तर या ठिकाणी आपलं एज्युकेशन जे झालंय त्या रिलेटेड तो जॉब प्रायव्हेट क्षेत्रात करू शकत नाही. त्याच्यासाठी सुवर्ण संधी म्हणजे इथं येऊन जॉब करणं, याचा अभ्यास करणं. का तर ऍड प्रचंड मोठे आहे. डोकं लावायला हिम्मतबाज, जिगरबाज गाड्यांना हे खूप चांगल्या प्रकारची संधी आपण मानू शकतो. म्हणून जिगरबाज गाड्यांनी जिगरबाज गाड्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.